two identical thin rods, each of mass m kg and length L meter, are connected as shown in the figure, forming a T shape. Find the moment of inertia of the combined rod system about an axis passing through the point P and perpendicular to the plane of the rods. If the moment of inertia is given by I is equal to x by 2 ml square. Unit is kg per meter square. Find the value of x. प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे, दोन आयडेंटिकल रॉड्स आहेत, तीन रॉड्स आहेत. हा इथं एक असा हा व्हर्टिकल रॉड आहे आणि इथं एक असा हॉरिझॉन्टल रॉड आहे. दोन्ही या रॉडचं, थिन रॉडचं मास एम केजी एवढा आहे आणि त्या दोघांची सुद्धा लेंथ एल मीटर एवढी आहे. आणि त्यानं कनेक्ट करताना आपण कसं कनेक्ट केलेलं आहे, टी शेप कनेक्ट केलेला आहे. इथं हा असं का आहे, टी शेप मध्ये त्यानं कनेक्ट केलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कंबाइंड रॉड सिस्टीम, म्हणजे हे दोन्ही रॉड एकत्र असताना जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कधी, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट पी. इथं जो पी पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, अबाउट दिस पॉइंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रॉड्स. परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रॉड्स. इव्हन त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो तो सांगितलेला आहे, आय इज इक्वल टू एक्स बाय टू एम एल स्क्वेअर हे सांगितलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तर इथं पी हा पिवट पॉइंट आहे आणि हा जो व्हर्टिकल रॉड आहे, ह्या व्हर्टिकल रॉडला हा हॉरिझॉन्टल रॉड इथं अटॅच केलेला आहे. बरोबर. तर बघा, वन रॉड इज व्हर्टिकल पिव्होटेड ॲट टॉप पॉइंट पी. हा जो आहे हा असा व्हर्टिकल रॉड आहे. हा व्हर्टिकल रॉड पी पॉइंटला पिव्होट केलेला आहे आणि एक रॉड असा हा हॉरिझॉन्टल आहे. हा आणि इट इज अटॅच्ड ॲट बॉटम ऑफ अ व्हर्टिकल रॉड, म्हणजे हा व्हर्टिकल रॉडचा बॉटम आहे, त्या बॉटमला तो अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर ऍक्सिस, त्याने ऍक्सिस सांगितलेला आहे, ऍक्सिस इज पासिंग थ्रू पी. पी पॉइंट मधून ऍक्सिस पास होतो आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. प्लेन जो आहे, ह्या प्लेनला काय आहे, तो परपेंडिक्युलर आहे. तर हे आपल्याकडे गिवन आहे आणि आपल्याला आता बघा टोटल इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. कंबाइंड रॉड सिस्टीमचा इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. पण तो करायच्या अगोदर पहिल्यांदा हा जो व्हर्टिकल रॉड जो आहे, त्या व्हर्टिकल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सेपरेट कॅल्क्युलेट करू आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हॉरिझॉन्टल रॉडचा आपण सेपरेट कॅल्क्युलेट करू अबाउट पॉइंट पी. बरोबर. तर मी आता पहिल्यांदा व्हर्टिकल रॉड हा कन्सिडर केला, तर ह्या व्हर्टिकल रॉडसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट पी मी घेतला. हा व्हर्टिकल आहे तो, मोमेंट ऑफ इनर्शिया मी काय येणार, सो फॉर थिन रॉड अबाउट एंड पी जर मी कॅल्क्युलेट केला, वन एंड घेतला मी, तर तो आय व्हर्टिकल मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या व्हर्टिकल रॉडसाठी मी काय म्हणू शकतो, एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 3. बरोबर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मला हॉरिझॉन्टल जो रॉड आहे त्याचा सुद्धा कॅल्क्युलेट करायचा. हा हॉरिझॉन्टल रॉड आहे, हॉरिझॉन्टल थिन रॉड आहे, त्याचा जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल, तर ह्या हॉरिझॉन्टल रॉडसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास पण मला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि अबाउट पॉइंट पी सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे हॉरिझॉन्टल रॉडसाठी मात्र अबाउट पी हा सुद्धा कन्सिडर करावा लागेल आणि अबाउट सेंटर ऑफ मास तो सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सगळ्यात पहिल्यांदा मी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट इट सेंटर कॅल्क्युलेट करतो. तर अबाउट सेंटर काय असणार आहे, तो ऑब्वियस सेंटर ऑफ मास. जर मी म्हटलं अबाउट सेंटर ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो असणार एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12. व्हर्टिकल रॉड असेल तर आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 3 आणि हॉरिझॉन्टल असेल तर एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12 असतो. आता हा हॉरिझॉन्टल रॉड हा पी पॉइंट पासून किती डिस्टन्स वरती आहे, एवढ्या डिस्टन्स वरती आहे. हे डिस्टन्स किती आहे, एल एवढे डिस्टन्स आहे. बरोबर. मग मला ह्या हॉरिझॉन्टल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पी पाहिजे असेल तर मला पॅरलल ऍक्सिस थेरमचा उपयोग करावा लागेल. तर इथं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे, एल एवढे डिस्टन्स आहे. सो डी इज इक्वल टू एल आहे इथं. हा मग मी आता पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करतो आणि पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करताना मी काय करणार, या हॉरिझॉन्टल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास सुद्धा मी घेणार आणि अबाउट पॉइंट पी सुद्धा घेणार. तर इथं जो मी लिहिलेला आहे हा अबाउट सेंटर ऑफ मास आहे आणि इथं जो आहे तो म्हणजे अबाउट पॉइंट पी मला कन्सिडर करावं लागेल. तिथं इथे हे डी म्हणजे काय आहे, पी पॉइंटचं या हॉरिझॉन्टल रॉड पासूनचं असणारं डिस्टन्स आहे. बरोबर. मग मी आता जर हॉरिझॉन्टल रॉडचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं तर तो किती असणार, अबाउट सेंटर ऑफ मास किती आहे आणि अबाउट पॉइंट पी किती आहे.
इथं ही पहिली टर्म म्हणजे काय अबाउट सेंटर ऑफ मास आहे आणि ही सेकंड टर्म म्हणजे काय आहे अबाउट पॉइंट पी एवढी आहे. दोघांची मी ऍडिशन केली तर मला किती भेटेल ती 13/12 ml² भेटेल. तर इथं आपण पहिल्या स्टेपमध्ये व्हर्टिकल रॉडसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. इथं फक्त आणि फक्त आपल्याला अबाउट पॉइंट पी व्हर्टिकल रॉडसाठी अबाउट पॉइंट पी किंवा त्याचा अबाउट सेंटर ऑफ मास जर मी घेतला तर तो इनर्शिया किती आहे ml² / 3 आहे. पण हॉरिझॉन्टल रॉडचा अबाउट पॉइंट पी जर म्हटला मी तर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास सुद्धा कन्सिडर करावं लागेल आणि ऍट अ डिस्टन्स यल साठी पॅरल ऍक्सिस थेरम करून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावं लागेल. त्या दोघांची ऍडिशन करावी लागेल. ती ऍडिशन इथं आपण केली. हा. आणि आता टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल सिस्टीमचा मला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे मला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉरिझॉन्टल रॉडचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टिकल रॉडचा दोघं सुद्धा मला कन्सिडर करावे लागतील. सो ml² / 3 हा कशाचा आहे व्हर्टिकलचा आहे आणि हा 13/12 कशाचा आहे हॉरिझॉन्टलचा आहे. तर ह्या दोघांची मला काय करावं लागेल ऍडिशन करावी लागेल आणि ते ऍडिशन केल्यानंतर मग मला किती भेटतं आन्सर 17/12 ml². हा काय झाला 17/12 टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. I इज इक्वल टू x/2 ml² हे त्यांनी दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. हा तर हा I इज इक्वल टू x/2 ml² आणि इथं आलेला 17/12 ml² जर मी कम्पेअर केला तर मला काय कळतं x/2 इज इक्वल टू 17/12. फायनली आपल्याला एक्सचं उत्तर पाहिजे आहे. एक्सचं उत्तर पाहिजे आहे. जर मी एक्स कॅल्क्युलेट केला तर एक्स मला किती भेटेल 17/6. तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. एक्सचं उत्तर शोधायचं होतं. एक्स इज 17/6. ओके. तर ह्या बेसिक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया व्हर्टिकल रॉडसाठी काय असतो हॉरिझॉन्टल रॉडसाठी काय असतो अबाउट सेंटर ऑफ मास काय असतो आणि अबाउट सर्टन पॉईंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर मात्र आपल्याला पॅरल ऍक्सिस थेरम जो आहे पॅरल ऍक्सिस थेरमचा उपयोग करावा लागतो. ह्या बेसिक कन्सेप्ट ह्या आपल्याला माहित पाहिजेत तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. JEE मेन्स 2026 च्या एक्झाम मध्ये हा फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये हा प्रॉब्लेम आला होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.